इथे पोलिसांनी घनदाट जंगलात एका दिवसात पोलीस स्टेशन सुरू केले। तब्बल 1500 पोलिसांनी एका दिवसात गडचिरोलीपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेलगोंडा इथे जाऊन हे पोलीस ठाणे सुरू केलं। त्यामुळे माओवाद्यांसाठी मोठं कोर झोन त्यांचं प्रशिक्षण स्थळ असलेल्या इंद्रावती नॅशनल पार्क आणि अबुजमाडला लागून असलेल्या या ठिकाणी माओवाद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नेलगुंडात पोलीस स्टेशन उभारण्यात आलं। त्यामुळे दोन राज्याच्या सीमावर्ती भाग आता सुरक्षा दलाच्या कक्षेत आलाय। माओवाद्यांच्या 5 किलोमीटर परिसरातील हालचाली सुरक्षा दलाच्या रडारवर असणार आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीचा ग्राउंड झिरोवरनं थेट नेलगुंडाच्या घनदाट जंगलातून त्या अभयारण्यातून येणाऱ्या पोलीस स्टेशन परिसरातून आढावा घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। आज पोलिसांनी छत्तीसगड सीमेलगत असलेलं माओवाद्यांचं ट्राय जंक्शन असलेल्या नेलगुंडामध्ये पोलीस ठाणं उघडलं आहे एका दिवसात। हा परिसर बघा तुम्ही, घनदाट जंगल आहे आणि या भागात छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याची सीमा लागून आहे काही मीटर अंतरावरच आणि अबुजमाड माओवाद्यांचा जो बालेकिल्ला तो सुद्धा लागून आहे। त्यामुळे बॉर्डर क्रॉसिंगसाठी माओवाद्यांसाठी हा खूप महत्त्वाचा भाग मानला जातो। वर्षानुवर्ष माओवादी या ठिकाणी सेफ झोन म्हणून याचा वापर करायचे। मला सांगा काय कशा पद्धतीने याची तयारी करण्यात आलेली आहे? पूर्ण 24 तासाच्या आत नवीन पोलीस स्टेशन हे उभारण्याची तयारी गडचिरोली पोलिसांनी केली होती आणि 24 तासाच्या आत आपण बघू शकता की आपण पोलीस स्टेशन ऑलमोस्ट उभारणी केलेली आहे। आज या ठिकाणी पोलीस स्टेशन चालू झाल्यानंतर गावातले 300-350 लोकांनी येऊन इथे पोलिसांचं अभिनंदन केलं आणि पोलीस स्टेशन जे चालू झालेलं आहे त्याचा आनंद व्यक्त केला। आपल्यासोबत विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत, याचं नेमकं महत्त्व काय आहे? नेलगोंडा जे माओवाद्यांच्या गडात उभारण्यात आलेलं आहे याचा माओवादी विरोधी अभियानात नेमका कसा फायदा होणार आहे? नेलगुंडा ह्या परिसरातलं एक सर्वात मोठं गाव आहे आणि माओवाद्यांची दहशत या गावात जो जनमिलिशिया होता त्या जनमिलिशियाच्या मार्फत ह्या पंचक्रोशीमध्ये होती। गेल्या 1.5-2 वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या ऑपरेशनमध्ये त्या जनमिलिशियावर आपण कंट्रोल आणलं आणि आपण पाहिलं असेल गेल्या वर्षभरात इथल्या गाववाल्यांनी प्रशासनाला सहकार्य करून माओवाद्यांना गावबंदी केली आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आपण इथं आपलं पोलीस स्टेशन उभा करू शकलो। आणि जो नॅशनल पार्क एरिया आहे, जो आपल्या पलीकडचा एरिया आहे, जो अगदी अनएक्सप्लोर्ड एरिया आहे, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्या एरियामध्ये ऑपरेशन करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला मदत करतात। जे आमचे हे पहिलं पोलीस स्टेशन आहे जे आम्ही उघडलेलं आहे आणि ह्या पोलीस स्टेशनमुळे जवळपास 300 स्क्वेअर किलोमीटरचे जे एरिया आहे तो छत्तीसगडच्या बॉर्डरवर इंद्रावती 100 मीटर जवळ आहे या पोस्टातून आणि जे 200-250 स्क्वेअर किलोमीटरचे जे एरिया आहे ते सिक्युरिटी व्हॅक्यूम कमी करण्यामध्ये आणि ढोडराज नेलगुंडा कवंडी आणि बिजापूरपर्यंत रोड इस्टॅब्लिश करण्यामध्ये आणि या एरियामध्ये कमीत कमी 10 मोबाईल टावर ॲक्टिवेट करण्यामध्ये ते आउटपोस्टचे भरपूर महत्त्व राहणार आहे आणि या एरियाचे सर्वांगीण विकास पुढचे 6 महिन्यामध्ये या पोलीस स्टेशनमुळे होणार आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, नेलगोंडा, गडचिरोली।